मराठी साहित्य, दिवाळी अंक संस्कृती आणि लेखन क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करणारा छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेचे पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण दवणे, ज्येष्ठ गायिका राधा मंगेशकर, संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर, माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे आणि स्पर्धेचे संयोजक दिनकर शिलेदार उपस्थित होते. यावेळी राज्यभरातून अनेक दिवाळी अंकाचे लेखक, संपादक उपस्थित होते. मला काय दिलं, मी लहानपणापासून वाचते आणि मला ही सवय लावली की रोज एक पान तरी वाचलंच पाहिजे. आणि अर्थात ती मी माझी वाढवत गेले, पण ही सवय लावणं, ही आवड निर्माण करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कुठल्याही व्यक्तीला किंवा आपल्या मुलाला इंट्रोड्यूस करणं, हे जे माझ्या बाबतीत झालं ते म्हणजे माझ्या वडिलांनी, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केलं. त्यांनी मला चांगली पुस्तकं दिली आणि काइंड ऑफ कंपल्सरी की हे वाचलंच पाहिजे आणि हे इतक्या दिवसात संपलंच पाहिजे. मी तुला विचारीन काय वाचलंस ते. आणि असं करत आमचा एक नवीन प्रवास सुरू झाला, आमचं एक नवीन नातं निर्माण झालं आणि मला वाचनाची आवड लागली. मी वाचत गेले आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की पंडितजींमुळे, म्हणजे बाबांमुळे, त्यांचे जे मित्र होते, त्यांचे जे सहकारी होते, म्हणजे मी काय नावं घेऊ, ती नुसती नावं घेण्यामध्येच आय थिंक मला जो वेळ दिलाय भाषणाचा तो संपून जाईल. पण अगदी मोजकी नावं घेते कारण ते कुठेतरी माझे गुरु ठरले. ते म्हणजे शिरीष पै, शंकर वैद्य, राम शेवाळकर, हे अशा अनेक दिग्गजांचा सहवास मला देखील लाभला. आणि ह्या लोकांना बघून आणि अशा अनेक लोकांना बघून आणि स्वतः माझ्या वडिलांना बघून आणि जे काही फॅमिली फ्रेंड्स आमचे जे काही होते त्या सगळ्यांना बघून मला एक समजलं की वाचत राहिलं म्हणजे व्हॉट इज बीइंग अ गुड रीडर, अ वेल रेड पर्सन, की तो हा असा असतो. आणि तेव्हापासून, एक लहानपणापासून मला सगळ्यात जास्त हे आकर्षण निर्माण झालं की मला असं बनायचंय, मला इतकं विद्वान बनायचंय, मला कुठल्याही विषयावरती बोलता आलं पाहिजे, मला कुठल्याही विषयाचं ज्ञान मला असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की वाचन यांनी, म्हणजे वाचन केल्याने मला जे लक्षात आलं की नुसतं शाळेत कॉलेजात पढून लिटरेचर हे तेवढंच नसतं. नुसतं वाचनाने पण आपली वोकॅब्युलरी, म्हणजे ज्याला आपण शब्दसंग्रह म्हणतो, ती आपली वाढते. न कळत आपली भाषा ही जास्त सुंदर आणि फार सौम्य आणि फार चांगली होते. जी आजकाल फार एक हार्श भाषा आपण वापरायला लागलोय ती होत नाही. त्याच्यानंतर वाचन संस्कृती जर असेल, आपल्यात रुजलेली असेल, तर डेफिनेटली कुठलाही माणूस गांभीर्याने जास्त विचार करतो. एखाद्या गोष्टीचे स्वरूप किंवा लक्षण हे त्याला जास्त स्पष्टपणे दिसतं. त्याच्यानंतर माणसाची बुद्धी कशी चालायला लागते, तर नकळत माणूस प्रश्न विचारायला लागतो. अनेक प्रश्न त्याच्या मनात आणि डोक्यात उद्भवतात आणि तो प्रश्न विचारायला लागतो, तो चौकशी करायला लागतो, तो शंका घेतो आणि त्यानंतर तो आक्षेपही घेतो. हे सगळं वाचन, फार चांगलं वाचन केल्यानेच होतं. त्याच्यानंतर चिकित्सक विचार, विवेचनात्मक विचार हे तर निर्माण होतातच, पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं जो एक बेनिफिट वाचन संस्कृतीतनं तो मिळतो ते म्हणजे की कुठल्याही विषयावरती आपण निष्पक्षता आपण आपली ठेवू शकतो. कारण काय, आपले जे विचार असतात हे नेहमी कोणाच्या तरी बोलण्याने इन्फ्लुएन्स जास्त झालेले असतात. कोणाचं तरी बोलणं, कोणाचं तरी काहीतरी बोलणं हे आपण ऐकतो
आणि त्या क्षणाला पण ते आपल्याला बरोबर वाटतं किंवा अरे खरं वाटायला लागतं. पण नंतर हा विचार केला पाहिजे की अरे हे माझे विचार आहेत का, हे तर त्याचे विचार होते, माझे विचार काय. तर ही जी क्लॅरिटी असते ही डेफिनेटली रीडिंग कल्चरमधनं येते. आणि दुसरं जे सगळ्यात महत्वाचं जे मी आपल्याला बोलले की मी ह्या सर्व मोठ्या लोकांना बघून जे बघितलं ते डेफिनेटली बुद्धिमत्ता, विद्वान त्यांचं पणा होताच, काही जिनियसपणा म्हणा, इंटेलेक्ट काही म्हणा त्याला, ते होतंच. पण दुसरं म्हणजे की ज्याला आपण इंग्लिशमध्ये एटिकेट्स किंवा मॅनर्स म्हणतो, हे पण चांगल्या वाचन संस्कृतीतनंच येतं, ज्याला आपण शिष्टाचार म्हणतो. की एक बोलण्याची सभ्यता, वागण्याची सभ्यता, बसण्याची सभ्यता, चांगले वर्तन ज्याला आपण म्हणतो. माझ्यावरती अनेकदा टीका होते, म्हणजे फार आपल्या सगळ्यांकडनं नाही, पण माझे जे काही लोक मला ओळखतात किंवा काय, की सगळ्यांना मी फार अशी इंग्लिश किंवा ब्रिटिश वाटते. बिकॉज आय एम व्हेरी प्रॉपर. थँक्यू, सॉरी, एक्सक्यूज मी आणि थँक्यू व्हेरी मच, माय प्लेजर, आणि हे मी असं सगळं बोलत असते. तर लोकांना ते फार कृत्रिम आणि म्हणजे आपल्या संस्कृतीतलं वाटत नाही. पण मला असं काही वाटत नाही. मला असं वाटतं की बिईंग अ गुड रीडर अँड वेल रेड पर्सन, हा वागण्यात हे चांगले वर्तन, हे वागण्याचे शिष्टाचार पण देखील मला वाचनातनंच मला मिळालेले आहेत. ती चोरली आणि आता वाळवंट झालं, काहीच नाही तिथे. पण तसं नाही, कुणीतरी रावली आहे तो, पुन्हा तो खणतो, पुन्हा आपले झरे बाहेर येतात. काही दिवसांनी पुन्हा नदी वाहू लागते. परंतु भाषेची जिवंत नदी आहे, ती टिकवणं हे प्रत्येकाचं काम आहे. ते करणं हे अवतरण चिन्हात एक इव्हेंट होऊ नये, केवळ तेवढा पुरतं ते होऊ नये. आणि म्हणून स्वतःशी आपण सावध राहायला पाहिजे. जसं राधाजी म्हणाल्या की आरशात पहा तुम्हाला कळेल. आणि खरी गोष्ट आहे, त्या नीलम खैरेंचं जे सर्पोद्यान होतं, त्या सर्पोद्यानामध्ये सगळे सर्प बघितल्यानंतर शेवटी सर्पाचा शत्रू कोण असं आपण बघायला जायचं. नंतर मग तिथे कळायचं की तिथे आरसा लावलाय आणि आपणच दिसायचो, कारण तो शेतकऱ्याचा मित्र. संदर्भ वेगळा असेल. त्यामुळे आज जे सर्व क्षेत्रातलं सांस्कृतिक स्खलन होत आहे, त्याचं निमित्त जोपर्यंत मी आहे, आपण आहे, असं आपण प्रत्येक क्षेत्रातले घेत नाही तोपर्यंत आपण नव्या पिढीला फक्त बोलायचं, ही वाचत नाहीत, ही इंग्रज आलेली मराठी बोलतायत असं म्हणण्यात अर्थ नाही. ती तसं बोलतायत त्याच्या मागे नेमकं काय आहे. दडा ममा घरामध्ये आहेत, त्यांना अंगाई नाही, त्यांना ललबाय आहेत, त्यांना प्रार्थना नाही आहेत, त्यांना निराळं काही आहे. अहो, या इथे पुण्याच्या जवळच एका ठिकाणी कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीताला उभं राहण्याच्या त्यांनी कुठल्या तरी वेगळ्याच मंगोलिया का कुठल्या देशातलं उरण मला आठवत नाही, त्याचं राष्ट्रगीत लावून पुण्यातल्या जवळची ती मुलं मी पाहिली की राष्ट्रगीतावर नाचताना का गाताना मला पोटात ढवळलं. मी बोललो, वातावरण हे कोण करतंय? ही लहान मुलं करत नाहीयेत, ही 25 वर्षाची मुलं करत नाही. आपण काय देतोय? त्यांच्या हातात निरांजन देतोय का त्यांच्या हातामध्ये फक्त धूम्रपानासाठी एक शिलगावलेली सिगारेट देतोय? त्यांना कुठली नशा आपण देतोय? त्यांना उत्तम गझलची नशा देतोय का? बोरकरांच्या कवीची देतोय का? तपासून नको का बघायला? आज स्वतःला खणणं दूर झालंय. स्वतःला खणणं जर दूर झालं तर मात्र आपण एवढंच म्हणू शकतो, आता माझं वय किती? 92. किती वर्ष जगणार आहे मी आणखी? जाऊ दे ना, पुढे काही व्हायचं ते हो. मला वाटतं हे जर आपल्या 92 वर्षाच्या आजोबांनी म्हटलं असतं तर मी लिहू शकलो असतो का? मग ज्याप्रमाणे कोकणात आंबे खायला जाताना कुठल्या तरी आजोबांनी पडजोबांनी ते लावले होते म्हणून माझी नातवंडाने मी जातोय, ही आपण जबाबदारी मान्य करतो. त्याप्रमाणे भाषेचे, शब्दांचे, कवितेचे, लेखनाचे, कथा कादंबरीचे, श्रवणाचे, उत्तम व्याख्यानमालांचे असे जे आंबे आहेत, अशा ज्या कोळी आहेत, ते लावणारे आजोबा आपलं वय कुठलंही असो व्हायला काय हरकत आहे हे सांगण्यासाठी छंदश्रीचं व्यासपीठ. नमस्कार.